माझ्या पोरग्याला चाकू घुसपलेला आहे, त्याच्यावर एका बाजूने चाललेलं सगळं आहे. मला काय बोलता येत नाही जास्त. माझ्या पोरग्याला चाकू घुसून पडले, त्याच्यावर काय तिने काय करेनात. गोप गेलेला आहे माझ्या पोरग्याचा. मला काय बोलता येत नाही, मला बोल वाटत झालंय. दोन्ही गटामध्ये वाद झाल्यानंतर दोन्हीकडे समानच गुन्हा आहे, पण त्यांनी एकातर्फी तपास चालू केला आहे. आमच्या मुलावर गंभीर गुन्ह्याचं कलम लावून त्यांना मोकाट फिरला. त्यांनी गेले 7 दिवस झाले आता आम्ही बिना अनापाण्याचं पडलो आहे. कोण प्रशासन काळजी घेणार किंवा वडगाव डिव्हिजनची कोण इकडे येत नाही चौकशी करताना महिलांना काय झालं. ड्युटी 12 वाजेपर्यंत करतात, निघून जातात. कुणीही आमची दाद घेतलेली नाही. आमचं एकच मागणं आहे की त्यांना पण ते गुन्हा लागू व्हावा आणि त्यांना पण त्यांच्यावर बी कारवाई करावी, एवढंच आमची इच्छा आहे. बाकीचं आमच्या अपेक्षा काही नाही आहे. पण त्यांनी आमच्या मुलावर भरपूर अन्याय करायल्यात. हे आम्हाला नको आहे. आम्ही न्याय मागासाठी बसलो, ते आम्हाला न्याय द्यावा, एवढंच आमची मागणी आहे. जास्त काही बोलायला मला जमना बाबा. पास करतात आमचं काही. आमच्या मुलांचं त्यांना घटनास्थळी लगेच त्या मुलांना आमच्या मुलांना अटक केली का त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही. इथं पण आम्हाला कोण न्याय देणं झालं आहे. शेवटी आम्ही पर्याय हा निवडला आहे. यातून तर काही तर आम्हाला न्याय मिळायला मग बसलो आहे आम्ही, पण आम्हाला काही न्याय मिळेना. त्यांनी काय आमच्याकडे लक्ष देणार. तुम्ही उपोषण उठवा म्हणतात. DYS मॅडम आलत्या, त्यांनी पण सांगितलं की तुमचं उपोषण माघारी घ्या, तुमचं काही होईत नाही म्हणून सांगतात. मग आम्ही न्याय कुणाकडे मागायचा तुम्ही हेच सांगा. त्यांनी आम्हाला सांगू देत आमचं का न्याय घेणार नाहीत. आम्ही मग बघूया काय करायचं मग. पण त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे का नाही तुम्ही आम्हाला देत नाहीत, त्यांचीच बाजू का घेतात. त्यांचा पुरेपूर तपास चालू आहे सगळा. त्यांच्या बाजूने बोलतात, त्यांना घेऊन फिरतात. आम्हाला महिला नाही ते भीती वाटते संध्याकाळची. भोवतणी फिरतात त्यांनी गाडीवर, त्यांची मुलं उघड्यावर इथं महिला 7 दिवसाला आहेत. त्यांना जरासुद्धा दया येईन झाल्या. एवढंच बस, काय जास्त मला बसवून झालं कसं. आता कुणी आहेच की होते वाचा की त्याच्यावर ते आरोपी आहेच की त्यांनी पण गुन्हा केला आहे. जो गुन्हा केला नाहीच नाही, त्यांनी पण मारलं आहे थोडंफार. त्यांच्या बाजून पण ही तपास चालू करा तुम्ही. निवळ आमचेच पोरं गुन्हे करत असं आहे का. माझ्या मुलावर बी वार केल्यात, ह्यांच्या मुलावर बी ह्या बाईच्या वार केला आहे. तिची परिस्थिती आता सिरियस आहे. कशा आहे बघतासा तुम्ही. ती बाई उठलेली नाही 7 दिवस झालं. इथे बिना पाण्या आणायचे बायका पडल्यात. कुणीही या दखल घेऊन झाले. त्यांनी बी गुन्हा केला आहे. गुन्हा हा गुन्हाच असतो. त्यांच्यावर बी कारवाई तुम्ही करा आणि त्यांच्यावर बी हाच गुन्हा टाका. आमची मागणी आहे बघा. आमच्या मुलांच्यावर जी कलम आहे त्यांच्यावरती कलम टाका आणि त्यांच्यावर बी कारवाई करा, एवढीच मागणी आहे आमची. आम्हाला काही हाऊस आलेला नाही तर रस्त्यावर बसायचं. शेवटी उघड्यावर महिला बसणं एवढं सोपं नाही आहे, पण त्यांनी आमची काळजी घ्यायला पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. तुमची पोलीस प्रशासन ही काय आम्हाला दाद घेणार तो करून देणार. त्यांना राजकीय दबाव आहे ना. आता ही राजकीय माणसं गावातली असणार की बाहेरची कोण येणार आहे सांगा. त्यांची पाठिंबा आहे त्यांना. आम्हाला तसा कोणाचा पाठिंबा नाही. आम्ही स्वतः उतरलो आहेत. आम्हाला न्याय मिळावा. आम्ही कोणाच्या पाठिंबा नावं बी आम्हाला कोणी माहीत नाही का त्यांना सपोर्ट. माझं शोभा बाळास पाटील. ज्या दिवशी भांडण झालं त्या दिवशीचं सगळे फुटेज जे भांडण झालं त्या दिवशीचे फुटेज सगळं आम्हाला मिळायला पाहिजेत. त्या परिसरातले सगळे. आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पूर्णपणे. आणि आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यांचे जे नको आहे ते धंदे म्हणजे 2 नंबरचे धंदे ते पण बंद व्हायला पाहिजेत कायमस्वरूपी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.